नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये EPS 95 पेन्शनधारकांची फसवणूक, पेन्शनधारकांनी सरकारला फटकारले। मित्रांनो, काय आहे बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत किमान पेन्शनचा प्रश्न आता अधिक गुंतागुंतीचा झालेला आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये किमान 7,500 रुपये पेन्शनची घोषणा केली जाईल असा दावा केला जात होता, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणतीही घोषणा केली नाही। EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती रायपूरचे अध्यक्ष अनिल कुमार नामदेव अर्थसंकल्पावर म्हणाले की अरे देवा, हे फक्त आपल्यासोबतच का होत आहे? नियमात सुधारणा करा किंवा काहीही करा। हे खरे आहे की EPS 95 पेन्शनधारकांना मिळणारे पेन्शन फारच तुटपुंजी आहे, कोणत्याही प्रकारे जगण्यासाठी ते पूर्णपणे अपुरे आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कोट्यवधी रुपयांची मदत एखाद्या योजनेच्या नावाखाली किंवा त्यांच्याकडून कोणतेही योगदान न घेता दिली जाऊ शकते। तर सरकार या पेन्शनधारकांच्या उदरनिर्वाहासाठी योग्य निर्णय का घेऊ शकत नाही? बराच काळ गेला, 10 वर्षाहून अधिक। सरकारला सर्व माहिती असूनही काहीही साध्य झालेले नाही। कोश्यारी समितीच्या शिफारसी आणि जावडेकरांचा आग्रह यावर निवृत्ती वेतनधारकांची उपेक्षा याशिवाय दुसरे काय कारण असू शकते? किमान पेन्शन ही किमान पेन्शन असते, उच्च पेन्शनची ही तीच अवस्था आहे। EPFO सरकारला चालवते आणि सरकार EPFOला आतापर्यंत कोणीही समजू शकले नाही। एकीकडे योजनेत तरतूद नसल्याने आंदोलन करणारे चुकीचे करत आहेत, हे मान्य करूया, पण जास्त पेन्शनच्या तरतुदी आहेत ना। सर्वोच्च न्यायालयाने या तरतुदीच्या आधारे आपला निर्णय जारी केला आहे। त्याचे पालन करण्यास विलंब करण्याचे कारण काय असू शकते? लोक किती वेळा आंदोलन करणार? लोक किती वेळा कोर्टाचे दरवाजे ठोठावणार? सरकारला किंवा सोप्या शब्दात देशाच्या पंतप्रधानांना या सगळ्यांशी काही घेणं देणं नसावं का, याचाही विचार करायला हवा। देश पुढे चाललाय आणि पेन्शनधारक तिथल्या तिथेच आहेत। कदाचित ते खूप मागे राहिले असावेत। रामजीवर विश्वास ठेवून आता दिल्लीला न जाता अयोध्येला जावे, रामाचा आश्रय घ्यावा, असे ते म्हणाले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।